नमस्कार, मी मधुरिमा। आजच्या या सेशनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। नुकतंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे, ज्याला आपण पीएचडी एंट्रन्स टेस्ट म्हणजे पेट एक्झामिनेशन असं म्हणतो। सो त्या पेट एक्झामिनेशन किंवा ह्या नोटिफिकेशनबद्दल आपण बघणार आहोत। त्या नोटिफिकेशनमध्ये काय काय दिलेलं आहे, काय काय महत्त्वाचं आहे, यामध्ये ऑब्वियसली इम्पॉर्टंट डेट्स तर आहेतच। डेडलाईन कधी आहे, ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची, एक्झाम कधी होईल, रिझल्ट कधी असणार आहे, त्यासोबत तुमचं पेपर पॅटर्न कसं असणार आहे, किती एमसीक्यूज विचारले जाणार, किती मार्क्ससाठी विचारले जाणार आहे, कोण इलिजिबल आहे, कोण एक्झम्प्टेड आहेत, ऑल दॅट डिटेल्स वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस सेशन। सो बघूयात। फर्स्ट ऑफ ऑल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं तुम्हाला इथे एक सर्क्युलर दिसते, नोटिफिकेशन आहे पीएचडी एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी। सो इथे त्यांनी ऑनलाईन फॉर्म्स मागवलेले। सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की कॅन्डिडेट शॅल बी ॲडमिटेड टू द पीएचडी प्रोग्राम बाय द 2 स्टेज प्रोसेस। पीएचडी एंट्रन्स एक्झाम जी आहे ती क्वालिफाय किंवा तुम्हाला ॲडमिशन मिळण्यासाठी पीएचडीसाठी 2 तुमच्या टेस्ट होतील किंवा 2 स्टेजेस असणार आहे। एक तर तुम्हाला एंट्रन्स टेस्ट क्वालिफाय होणं गरजेचं आहे, सो एंट्रन्स एक्झामिनेशन विच शॉल बी अ क्वालिफाईंग टेस्ट, आणि सेकंड तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू अरेंज केला जाईल। आणि ह्या 2 स्टेजेस तुम्ही जर क्वालिफाईड झाले तर मग तुम्हाला पीएचडीसाठी ॲडमिशन मिळणार, हे सुरुवातीलाच त्यांनी क्लिअर केलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर बघणार आहोत एंट्रन्स टेस्ट पेपर जो आहे तो कसा असणार आहे। सो एंट्रन्स टेस्ट पेपरमध्ये तुमचे 2 पार्ट असणार आहेत। 2 पार्ट, ए पार्ट किंवा पहिला पार्ट जो असेल तो रिसर्च मेथडॉलॉजीचा असेल, दुसरा पार्ट जो आहे तो सब्जेक्ट स्पेसिफिक असेल। म्हणजे तुमचा पीजीला जो काही सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट स्पेसिफिकमध्ये येईल। रिसर्च मेथडॉलॉजी सगळ्यांना कॉमन असणार आहे। किती क्वेश्चन्स विचारले जातील? 50 क्वेश्चन्स विचारले जातील। पॅटर्न कसा असेल? एमसीक्यूज पॅटर्न, म्हणजेच 50 एमसीक्यूज विचारले जातील आणि किती मार्क्ससाठी? 50 मार्क्ससाठी। सिमिलरली सब्जेक्ट स्पेसिफिक म्हणजे सब्जेक्टचे पण किती एमसीक्यूज विचारले जातील? 50 विचारले जातील। किती मार्क्ससाठी? 50 मार्क्ससाठी। म्हणजे टोटल तुमचे क्वेश्चन्स असतील 100 आणि टोटल मार्क्स असतील 100। ठीक आहे, असा तुमचा पेपर पॅटर्न असणार आहे। ठीक आहे, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत। ईच करेक्ट आन्सर कॅरीज द 1 मार्क। इथे कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, आणि हा एक तुमच्यासाठी पॉझिटिव्ह पॉईंट आहे की कुठल्याही प्रकारची इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। ठीक आहे, आता आपण बघूयात की शेड्यूल काय असणार आहे ह्या एंट्रन्स टेस्टचं। कधी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहे, कधीपर्यंत लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन भरण्याची, तुमची डेट कधी असणार आहे एक्झामची। सो बघूयात। डेट ऑफ ऑनलाईन पीएचडी एक्झामिनेशन इज द 6 नोव्हेंबर। 6 नोव्हेंबरला तुमची एक्झाम आहे। ठीक आहे, 1 ते 1.5 महिना तुमच्या हातामध्ये आहे। तुम्ही आणखीही प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने करू शकता। जे स्टुडंट्स नुकतेच पीजी झालेले आहेत त्यांना ऑब्वियसली जास्त प्रिपरेशनची गरज नाही आहे, पण त्यांना रिसर्च मेथडॉलॉजी स्टडी करावं लागेल। पण ज्यांचा गॅप पडलेला आहे आणि जे आता विचार करतायत की त्यांना पीएचडी करायची, त्यांना थोडंसं रिव्हिजन सब्जेक्टचंही करणं गरजेचं आहे आणि रिसर्च मेथडॉलॉजीचंही करणं गरजेचं आहे। ठीक आहे, सो लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करू शकता। एक्झाम आहे 6 नोव्हेंबरला। कमिटमेंट ऑफ द फिलिंग ऑनलाईन फॉर्म स्टार्ट झालेले आहे। 15 सप्टेंबरपासून लास्ट डेट आहे 30 सप्टेंबर, म्हणजे तुमच्याकडे आणखी 7-8 दिवस आहे, तुम्ही फॉर्म फिलअप करू शकतात। लास्ट डेटची वाट बघू नका, कारण की नंतर पुन्हा सर्व्हरचे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत। आत्ताच तुम्हाला द्यायची तर आहेच एक्झाम, सो आत्ताच तुम्ही स्टार्ट करा फॉर्म भरायला। टेंटेटिव्ह डेट काय असणार आहेत रिझल्टची टेंटेटिव्ह डेट आहे 10 नोव्हेंबर। 6 नोव्हेंबरला एक्झाम झाली की 4 दिवसामध्ये ते रिझल्ट लावणार आहे, बट दॅट इज द टेंटेटिव्ह डेट। ठीक आहे, इथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जाणार नाही। द एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर द पीएचडी प्रोग्राम विल बी कंडक्टेड थ्रू द सेंटर बेस्ड ऑनलाईन मोड। जरी ही एक्झाम ऑनलाईन असेल तरी पण तुम्हाला इथे सेंटर अलोकेट केले जातील। त्या पर्टिक्युलर सेंटरला तुम्हाला जायचं आहे आणि त्या सेंटरला जाऊन तुम्हाला एक्झाम द्यायची आहे। ठीक आहे, आता ह्याचा टाईम काय असणार आहे, ड्युरेशन काय असणार आहे? सो एक्झाम टाईम जो आहे तो 2 तासासाठी अलॉट केला जाईल। 100 मार्क्स, 100 क्वेश्चन्स 2 तासामध्ये तुम्हाला सॉल्व करायचे आहेत। आणि टायमिंग ड्युरेशन काय असेल तर ड्युरेशन असेल 10 पासून 4 वाजेपर्यंत एक्झाम आहे। म्हणजे तुम्ही जर 10ला लॉग इन केलं तर 10ला लॉग इन करणाऱ्या स्टुडंट्सचा 12 वाजेपर्यंत पेपर कंप्लीट होणार, म्हणजे एंड होऊन जाणार तो पेपर बाय डिफॉल्ट। सो 2 तास तुम्हाला अलोकेट केलेले आहेत। स्टँडर्ड ऑफ पासिंग, आता ठीक आहे हे सगळं काय आलं तुम्हाला, 100 मार्क्स आहे, 100 एमसीक्यूज आहे, 2 तास आहे, पण स्टँडर्ड काय क्वालिफाय होण्यासाठी? सो क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला 50 मार्क्स असणं गरजेचं आहे। ठीक आहे, जर जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर 50% असणं गरजेचं आहे। ऑब्वियसली 100 मार्क्स म्हणजे 50% म्हणजेच 50% झाले तुमचे
सो 50% असणं गरजेचं आहे. अँड सेकंड जे आहेत रिझर्व कॅटेगरीमध्ये जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 45% मार्क्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ की जर तुम्ही पेपर 1 जो आहे रिसर्च मेथडॉलॉजी त्याचे 25 MCQ सॉल्व केले जे करेक्ट आहे, म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही सगळे सॉल्व करणार, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर त्याचे 25 तुमचे करेक्ट आहे आणि सब्जेक्टचे 25 करेक्ट आहे. म्हणजे अशा प्रकारे तुमचे किती झाले 50% झाले, म्हणजेच याचा अर्थ तुम्ही काय झालात क्वालिफाईड झालेला आहात ती एक्झाम. इथे कुठल्याही प्रकारचे सेपरेट सर्टिफिकेशन तुम्हाला अवेलेबल केले जाणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहेत. कशासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघतोय, ॲडमिशनसाठी, PhD प्रोग्रामच्या ॲडमिशनसाठी काय इलिजिबिलिटी असणार आहे. एक तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जेव्हा PG करत असाल, PG कंप्लीट झालेले जे काही स्टुडंट्स आहेत त्यांना मास्टर्स डिग्रीला 55% असणं गरजेचं आहे, ॲटलिस्ट 55%. ठीक आहे, जनरल कॅटेगरीमध्ये. आणि त्यानंतर जर तुमचे ग्रेड सिस्टीम असेल तर तुमचा इक्विव्हॅलेंट B ग्रेड असला पाहिजे UGC 7 पॉईंट स्केलनुसार. सो असं टाईपचे तुमचं काय असलं पाहिजे, अशा टाईपचे तुमचे मार्क्स असले पाहिजे. 5% रिलॅक्सेशन देणारे जर अदर कॅटेगरीजमध्ये असेल तर म्हणजेच त्याला 55 जर जनरलला लागत असेल तर 50%ला तो काय करू शकतो, फॉर्म फिलअप करू शकतो, म्हणजेच तो एलिजिबल झाला. ठीक आहे, त्यानंतर असे स्टुडंट्स जे MPhil वगैरे करतात तर ह्या MPhil करणाऱ्या स्टुडंट्सला डिझर्टेशन, इव्हॅल्युएशन, व्हॉइस वायवा पेंडिंग मे बी ॲडमिटेड टू द PhD प्रोग्राम. म्हणजे असे स्टुडंट्स आहेत ज्यांचं MPhil कंप्लीट झाले पण त्यांचा वायवा वगैरे राहिलेला आहे, ह्या स्टुडंट्सला पण अलॉट केलं जाईल PhDसाठी. ठीक आहे, म्हणजे इलिजिबल आहेत ते कॅन्डिडेट्स. सो कॅन्डिडेट्स विथ द MD MS क्वालिफिकेशन विल बी कन्सिडर्ड इलिजिबल फॉर द PhD प्रोग्राम in the subject equivalent to the medical sciences under the faculty of science and technology. ठीक आहे, त्यानंतर एक्झाम्शन फ्रॉम द अपेअरिंग इन द एक्झाम. ही एक्झाम जी कंडक्ट केली जाईल ह्याच्यामध्ये कोणाला एक्झाम्शन मिळेल. एक्झाम्शन म्हणजे त्यांना एक्झाम द्यायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता, त्यांना आपण म्हणतो एक्झाम्प्टेड कॅन्डिडेट्स. मग असे कोणते कॅन्डिडेट्स आहेत, फर्स्ट ऑफ ऑल 3 कॅटेगरीज आपण इथे बघणार आहोत. एक तर कॅन्डिडेट्स जे क्वालिफाईड आहेत, UGC नेट क्वालिफाईड आहे, CSIR नेट, आयकार, ज्या काही नॅशनल लेवलच्या एक्झामिनेशन्स आहेत क्वालिफाईड असतील ते कॅन्डिडेट्स तर ते एक्झाम्प्टेड आहेत. किंवा UGC CSIR नेट असेल, सेट असेल, SLET असेल, गेट असेल, GPAT असेल, त्यानंतर आयकार, ICMR, DBT, DSTN ज्यांना इन्स्पायर फेलोशिप मिळतील, असे सगळे कॅन्डिडेट्स काय एक्झाम्प्टेड आहे, म्हणजे त्यांना एक्झाम द्यायची गरज नाही. ठीक आहे, नेक्स्ट आता आपण बघूयात की असे कॅन्डिडेट्स, ह्याच्या व्यतिरिक्त असे कोणते कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांना एक्झाम्शन मिळणार आहेत ते पण आपण बघून घेऊयात लगेच. सो फॉर द अपेअरिंग इन द next candidate, the candidates who have passed the MPhil program will be exempted from the entrance for the PhD program. जे कॅन्डिडेट्स PhD MPhil क्वालिफाईड आहेत ते डायरेक्टली काय करू शकतात, PhDला ॲडमिशन घेऊ शकतात. कॅन्डिडेट्स हू हॅव क्वालिफाईड इन द पेट 2021. आता बरेचसे असे कॅन्डिडेट असतील की जे 2021 एक्झाम क्वालिफाईड आहेत ऑलरेडी PhDची, मग त्यांना 2022ची ही एक्झाम द्यायची गरज नाही आहे. त्यांना आता काय होईल, डायरेक्टली त्यांचा पर्सनल इंटरव्ह्यू होईल आणि मग त्यातून त्यांचं सिलेक्शन होणार आहे. सो त्यांना पर्टिक्युलरली ही एक्झाम द्यायची गरज नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात तुमचं फीचं स्ट्रक्चर काय असणार आहे ते आपण बघूयात. फीचं स्ट्रक्चर फॉर द अपेअरिंग इन द पेट एंट्रन्स एक्झामिनेशन, जे पेट एंट्रन्स एक्झाम देणार आहेत त्यांचं फीचं स्ट्रक्चर जनरल कॅटेगरीसाठी आहे 1000 रुपीज, रिझर्व कॅटेगरीसाठी आहे 750 रुपीज, आणि जे एक्झाम्प्टेड आहे पण ज्यांना फॉर्म भरावं लागणार आहे. सो एक्झाम्प्टेड कॅन्डिडेट्स आहेत जे फॉर्म भरणार आहेत. फॉर द जनरल कॅटेगरी 800 रुपीज आहे, रिझर्व कॅटेगरीसाठी 600 रुपीज आहे. आणि इथे जे काही तुम्ही पेमेंट करणार आहेत ते सगळं ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला डेबिट कार्ड वगैरे यूज करून तुम्ही करू शकतात किंवा बँक UPI वगैरे हे ऑप्शन्स यूज करू शकतात. ठीक आहे, आता तुम्ही फॉर्म फिलअप करताना काय काय गरजेचे आहेत ते काही इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे ॲज युजल ही युनि पुणेवरती एक पर्टिक्युलर वेबसाईट इथे दिलेली आहे, त्या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे तुम्हाला फॉर्म ओपन होईल त्या वेबसाईटवरती. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, काही डॉक्युमेंट्स घेऊन ठेवायचे आहेत जे गरजेचे आहे. डॉक्युमेंट्स कोणते गरजेचे आहे, शुड अपलोड द फॉलोइंग डॉक्युमेंट्स अलॉंग विथ द ॲप्लिकेशन, फोटोकॉपी ऑफ द मार्क स्टेटमेंट. जे तुमचं PG कंप्लीट झालेलं आहे त्याची फोटोकॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते जे मार्क स्टेटमेंट आहे PGचं डिग्री सर्टिफिकेट
डिग्री सर्टिफिकेट नाही, मार्कशीट डिग्रीचं, मास्टर डिग्रीचं, त्याची फोटोकॉपी ऑफ द कास्ट सर्टिफिकेट जर तो कॅन्डिडेट्स कास्टमध्ये असेल तर, किंवा नॉन क्रिमिलियर जर तो कॅन्डिडेट्स कास्टमध्ये असेल तर. जर एखादा कॅन्डिडेट्स फिजिकली हँडिकॅप्ड आहे त्याला मेडिकल सर्टिफिकेट दाखवणं गरजेचं आहे. ठीक आहे. एक्झामटेड जे काही कॅन्डिडेट्स आहेत, समजा जे नेट सेट क्वालिफाईड आहेत आणि ते आता एक्झाम झालेले आहेत, तर त्यांना ते पर्टिक्युलर सर्टिफिकेट दाखवायचं आहे. म्हणजे सेट क्वालिफाईड असेल सेटचं, नेट क्वालिफाईड आहे नेटचं, अशा पद्धतीने त्यांना प्रत्येकाची एक फोटोकॉपी घेऊन बसायची आहे फॉर्म भरताना. ठीक आहे. आता बघायचं आहे आपल्याला जनरल इन्स्ट्रक्शन्स त्यांनी काय दिलेल्या आहेत. जनरल इन्स्ट्रक्शन्समध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं, ह्याच्यामध्ये मुलं जे आहेत ते गोंधळ करतात. कॅन्डिडेट्सला कुठल्याही प्रकारचा डॉक्युमेंट्स ऑफलाईन पद्धतीने त्या विद्यापीठाला कुठेही सबमिट करायची गरज नाही. सबमिट झालंय. ठीक आहे. आणि इनकम्प्लीट ॲप्लिकेशन असेल, ॲप्लिकेशन विदाऊट अपलोडिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, ते पर्टिक्युलर डॉक्युमेंट्स तुम्ही भरलेले नाही, अर्धवट ॲप्लिकेशन आहे, सो ते ॲप्लिकेशन डायरेक्टली रिजेक्ट केल्या जाईल. आणि जर असे काही स्टुडंट्स आहे की ज्यांनी मोबाईल नंबर, ईमेल, सेंटर म्हणजे स्वतःची जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती टाकलेली आहे आणि त्यांना आता वाटतं की ते सेंटर चेंज करावं किंवा त्यांचा जो पर्सनल ॲड्रेस आहे तो चेंज करायचा किंवा ईमेल किंवा मोबाईल नंबर चेंज करायचे, ह्या केसमध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला एंटरटेन केल्या जाणार नाही. म्हणजे तुम्ही मोबाईल नंबर, फोन नंबर, ईमेल हे एकदम अगदी व्यवस्थित टाका, कारण की नंतर ते कुठल्याही पद्धतीने चेंज होणार नाहीत. ठीक आहे. ही एक्झामिनेशन सगळी इंग्लिशमध्ये कंडक्ट केल्या जाईल. ठीक आहे. आणि इथे काय आहे तर महत्त्वाचं वॅकन्सी ज्या आहेत PhD 2022च्या ह्या त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे ही जी लिस्ट आहे, ही जे नोटिफिकेशन आहे त्याच्या पुढेच एक लिस्ट दिसेल, त्यामध्ये त्यांनी सब्जेक्ट वाईज वॅकन्सीज दिलेल्या आहेत. मग त्या वॅकन्सीज चेंज होऊ शकतात. ह्या सध्याच्या त्यांनी दिलेल्या आहेत 2022च्या वॅकन्सीज. सो स्टुडंट ॲडमिशन्स आर डिपेंड ऑन द अवेलेबिलिटी ऑफ द रिसर्च सेंटर अँड रिसर्च गाईड. म्हणजे तुम्ही क्वालिफाईड झालात एक्झाम, याचा अर्थ तुम्ही ॲडमिशन झालं आहे PhDला असं नाही आहे. तुम्ही क्वालिफाय झालायत, आता तुम्हाला काय करायचं आहे, इंटरव्ह्यू द्यायचा आहे. इंटरव्ह्यूमधून सिलेक्शन झालं तर मग तुम्हाला जर गाईड मिळाले तर तुम्ही पुढे करू शकतात. गाईड नाही मिळाले तर तुम्हाला वेटिंगमध्ये थांबावं लागणार. ठीक आहे. डिपेंडिंग की त्या गाईडकडे किती वॅकन्सीज आहे. सो ह्या गाईडकडे जास्त वॅकन्सीज आहे, त्या गाईडकडे तुम्हाला पाठवलं जाईल अशा पद्धतीने. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा इंटरव्ह्यू घेतील तेव्हा तर ऑब्वियसली तुम्ही चांगलं बोलणं किंवा चांगला इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहेच, पण त्याचसोबत तुमचं जर हा स्कोर चांगला असेल तर ऑलरेडीच त्यांच्या मनामध्ये येतं की अरे हा हुशार कॅन्डिडेट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 आउट ऑफ तुम्हाला 80 मार्क्स पडले आणि एखादा 100 आउट ऑफ 60 मार्क्सवाला आहे, तर ह्या केसमध्ये काय होतं की येणारा कॅन्डिडेट्स कसा आहे हे तुमच्या मार्क्सवरून लक्षात येतं. त्यामुळे प्रिपरेशन करताना चांगलं करा. जरी क्वालिफाईंग क्रायटेरिया 50% असेल तरीही तुम्हाला चांगले मार्क्स मिळवणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही इंटरव्ह्यूला यायच्या अगोदर एक बॅकग्राऊंड तयार होतं तुमच्याबद्दल. सो त्यामुळे एक तर स्टडी इम्पॉर्टंट आहे, तुमचं इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही चांगले आन्सर्स करणं इम्पॉर्टंट आहे, त्याचसोबत तुम्हाला चांगले मार्क्स घेणं हेही इम्पॉर्टंट आहे. प्रेफरन्स तुम्हाला नक्कीच मिळण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. Online registration process will be treated as the completed only after the required certificate and applications are uploaded. तुम्ही ते पर्टिक्युलर टाईपचं सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंट्स अपलोड केले तरच तुमचं हे कंप्लीट प्रोसेस झाली असं समजल्या जाईल. सो तुम्हाला 30 सप्टेंबरच्या अगोदर काय करायचे तर फॉर्म भरायचे आहेत. इथे काही सब्जेक्ट वाईज लिस्ट दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. जसं बायोकेमिस्ट्रीचे 2 सीट आहेत अवेलेबल, त्यानंतर बायो इन्फॉर्मेटिक्सचे 5 सीट आहे, वॅकन्सीज आहे. बायोटेक्नॉलॉजीच्या 62 वॅकन्सीज आहे. बॉटनीच्या भरपूर वॅकन्सीज आहे, 159 वॅकन्सीज आहे बॉटनीच्या. केमिस्ट्रीच्या 205 वॅकन्सीज आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात किती वॅकन्सीज आहेत वगैरे. आता एकदा तुम्ही क्वालिफाईड झाल्याच्या नंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप तशी इन्स्ट्रक्शन्स येत राहतील, पण स्टेप्स अशीच राहणार आहे. तुम्हाला क्वालिफाईड व्हायचं आहे, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू अरेंज केला जाईल, त्यानंतर तुम्हाला गाईड ॲलोकेट केले जातील. गाईड नाही मिळाले तर तुम्हाला वेटिंग करावं लागेल. जसं 2021चे कॅन्डिडेट्स आहेत जे क्वालिफाईड आहेत एक्झाम, त्यांना आता द्यायची गरज नाही आहे, कारण की तेही स्टुडंट तुमच्यासोबत असणार आहे, तेही गाईडला सर्च करत आहेत. सो चांगला स्कोअर घ्या, चांगला इंटरव्ह्यू द्या, त्यानंतर बघूयात काय होतं ते. त्याचसोबत तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असणारच. ऑब्व्हियसली PhD करतायत म्हणजे सेट नेटची एक्झामिनेशनची प्रिपरेशन करत असणार.
सो त्यासाठी आपले करिअर अप अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यावरती मी काही कोर्सेस दिलेले आहेत. पर्टिक्युलरली सेटसाठीचा एक कोर्स आपण लॉन्च केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला सगळे रेकॉर्डेड लेक्चर्स प्लस त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आणि काही इम्पॉर्टंट नोट्स अवेलेबल केलेल्या आहेत. आणि असे काही कॅन्डिडेट्स आहे की त्यांना पर्टिक्युलर सब्जेक्ट हवा असेल, त्यानुसारही आपले करिअर अप अकॅडमी ह्या ॲपवरती स्पेशल कोर्सेसही अवेलेबल आहे. कोणाला फक्त टेस्ट सिरीज हवी असेल, टेस्ट सिरीजही अवेलेबल आहे. सो करिअर अप अकॅडमी डाउनलोड करण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही बघू शकतात. काही फ्री कंटेंट अवेलेबल आहे, काही डेमो क्लासेसही अवेलेबल आहे, डेमो टेस्ट अवेलेबल आहे. सो यू कॅन व्हेरीफाय. आणि आता हा जो काही आपण बघितला पेपर पॅटर्न वगैरे, तर त्याचं सिलेबसही एकदा डिस्कस करूयात की रिसर्च मेथॉडॉलॉजीमध्ये नेमकं काय स्टडी करायचं आहे, किंवा सब्जेक्ट वाईज पर्टिक्युलरली मायक्रोबायोलॉजीचं मी घेणार आहे. सो त्यामध्ये तुम्हाला काय काय इम्पॉर्टंट आहे, काय काय स्टडी करायचं आहे, दॅट ऑल द थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस व्हेरी सून. सो थँक्यू सो मच.